नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला 3 सेवा कशा करायच्या 3 देवतांच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. रोज आपल्या वेळेनुसार 3 देवांची 3 सेवा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, चिंता, काळजी आणि धावपळ सुरू असते. कधी घरातील समस्या, कधी पैशांची चिंता, कधी मुलांची काळजी, तर कधी आपल्या मनात असंख्य विचार सुरू असतात. अशा वेळी मनातला आधार देणारी एक गोष्ट म्हणजे देवाचे स्मरण. श्रद्धेने केलेली सेवा. पण अनेकांना असे वाटते की देवाची पूजा करण्यासाठी खूप वेळ हवा, मोठी पूजा हवी, अनेक नियम पाळावे लागतात. प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या वेळेनुसार अगदी थोड्या वेळातही देवाचे स्मरण करू शकता. आज आपण अशाच 3 देवांचे 3 सोप्या सेवा जाणून घेणार आहोत. या सेवा करण्यासाठी मोठा खर्च किंवा विशेष तयारीची गरज नाही. फक्त मनामध्ये श्रद्धा असावी, फक्त भाव असावा. देव सोने नाणे मागत नाही, पैसा अडका मागत नाही. फक्त आपले मन किती पवित्र आहे हे पाहिजे. पहिली सेवा, गणपतीची सेवा. आपल्या मनात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या स्मरणाने करतो. गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धीचा देव असे मानले जाते. सकाळी उठल्यानंतर किंवा आपल्या सोयीच्या वेळेनुसार देवासमोर बसावे. गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासमोर हात जोडावे. शक्य असल्यास फूल अर्पण करावे, दिवा लावावा आणि मन शांत ठेवावे आणि म्हणावे, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः. हा मंत्र काही वेळ श्रद्धेने म्हणा. शक्य असल्यास हा मंत्र 3 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस म्हणा. आपल्या वेळेनुसार आपल्या मनातील चिंता गणपतीच्या चरणी अर्पण करा. मनात म्हणा, गणराया, माझ्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखव, माझ्या बुद्धीला योग्य दिशा दे आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेव. गणपतीची सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. दुसरी सेवा, महादेवाची सेवा. दुसरी सेवा आहे आपल्या भोळ्या महादेवाची. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या पूजेची आवश्यकता नाही. तुमच्या वेळेनुसार साधी सेवा करा. शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा. जल अर्पण करताना शांतपणे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्या वेळेनुसार मनातल्या मनात म्हणा. मनातल्या अडचणी सांगा. महादेवासमोर मन मोकळे करा. हे महादेवा, माझ्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहेत. माझ्या कुटुंबावर सुख, शांती आणि समृद्धी द्या. संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. महादेवाची सेवा करताना दिखावा करण्याची गरज नाही. साधेपणाने, शांतपणे म्हणा. केलेले स्मरण भक्तीसाठी महत्त्वाचे आहे. तिसरी सेवा, श्री स्वामी समर्थांची सेवा. आता तिसरी सेवा आहे समर्थांची. ज्यांची स्वामींची भक्ती करायला आवडते त्यांनी आपल्या वेळेनुसार स्वामींच्या फोटोसमोर बसावे, दिवा लावावा. फूल अर्पण करता आले तर करावे. काही शक्य नसेल तर डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करावा. तो आपल्या वेळेनुसार. काही क्षण शांत बसा. आपल्या मनात जे काही दुःख आहे ते स्वामींना सांगा. आनंद असेल तर तो पण सांगा, दुःख असेल तेही सांगा. स्वामी महाराज, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवा. माझ्या मनातल्या शांत राहू द्या. चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा आणि योग्य मार्गावर चालवण्याची शक्ती द्या. या 3 सेवा कधी करायच्या मंडळी? प्रत्येकाची दिनचर्या वेगळी असते. कुणाला सकाळी वेळ असतो, कुणाला दुपारी, तर कुणाला संध्याकाळी. म्हणून या सेवा करण्यासाठी ठराविक वेळेची असली काही गरज नाही. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेने करा. कोणताही देव आपली वरवर पूजा केलेली दिखावा आवडत नाही. फक्त मनात श्रद्धा असावी. आपण आपल्या 2 मिनटं डोळे झाकून जरी आपण नामस्मरण किंवा आपल्या डोळ्यासमोर फोटो, मूर्ती हे जरी आणून आपण आपल्या देवाचे ध्यान केले तेही त्यांना बास असते. पण सेवा ही करावीच लागते. सेवा जर केली तरच मेवा भेटेल ही पूर्वजनांची म्हण आहे. तर आपण पण थोडीशी सेवा करायला काही हरकत नाही. तर ही
सकाळी वेळ असेल तर सकाळी, संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा. अगदी काही मिनिटे मिळाली तर देवाचे स्मरण करा, कारण सेवेत वेळपेक्षा मनातील भाव महत्त्वाचा आहे. एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची, सेवा म्हणजे फक्त दिवा लावणे, मंत्र म्हणणे किंवा पूजा करणे एवढेच नाही. तर मंडळी, लक्षात ठेवा, देवाकडे प्रार्थना करताना आपण फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना न करता आपला योग्य मार्ग दाखवण्याची प्रार्थना केली पाहिजे. कारण कधीकधी आपल्या हवेत असते ते आपल्याला हिताचे असेल असे नाही. म्हणूनच देवाकडे असे म्हणणे अधिक सुंदर आहे, देवा मला जे आहे ते योग्य दे आणि जे अर्पण करणार आहेस त्यापासून ते योग्यच असावे आणि जे अयोग्य आहे त्यापासून मला लांब ठेव. शेवटचा आणि एक सुंदर संदेश, तुम्हाला रोज मोठी पूजा करणे शक्य नसेल तर मनाचे ओझे घेऊ नका. तुमच्या वेळेनुसार फक्त या 3 देवांचे स्मरण करा. श्री गणपती, ओम गणपते नमः, महादेवाचे ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी समर्थ. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला आधार देतो आणि वरवर केलेली ही आपल्याला कधीच आधार देत नाही, सकारात्मक विचार करण्याची शक्ती देते. आजपासून तुम्ही ही आपल्या वेळेनुसार ह्या 3 सेवा सुरू करा आणि शेवटी हात जोडून म्हणा, हे देवा, माझ्या घरात, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या सर्व प्रिय व्यक्तींवर सदैव कृपा दृष्टी ठेव. माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नको. मनाला शांतता, जीवनात योग्य दिशा आणि प्रत्येक संकटावर सामोरे जाण्याचे बळ दे. श्री गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.